Hello everyone and warm welcome to our initiative that is concept builder for UPSC and MPSC. आजचा जो आपला आर्टिकल आहे डेली रेडिमेड नोट्स याच्यामध्ये आपण काय करणार आहोत 4 मार्च 2025 इंडियन एक्सप्रेस मधील जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं ॲज पर UPSC अँड MPSCचा जो काही नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर सिंगल न्यूज आपल्याला मल्टिपल ठिकाणी कशा प्रकारे यूज करता येते किंवा ते न्यूज रीड करताना कोणकोणते पॉईंट्स आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहेत डिपेंडिंग अपॉन म्हणजे याच्या आधी UPSC मध्ये म्हणा किंवा MPSC मध्ये अशा प्रकारचे जर क्वेश्चन्स विचारलेले असतील तर त्याच्यामध्ये कशावर फोकस केलेला आहे तर हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे ऑलिव्ह रिडले टर्टलच्या बद्दल. बेसिकली काय होत असतं दरवर्षी ना ओडिसाचा जो काही कोस्ट आहे म्हणजे इंडियाच्या ईस्टर्न साईडला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मास नेस्टिंगसाठी म्हणजे त्यांचे जे प्रजननाचे अंडे ले करण्यासाठी ते काय करत असतात गहीरमाता सेंच्युरीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी जो कोस्ट आहे ना त्या ठिकाणी ते काय करत असतात ऋषिकुल्या आणि गहीरमाता हे दोन इम्पॉर्टंट नेस्टिंग साइट्स आहेत. मग त्या ठिकाणी ते काय करत असतात त्यांचे अंडे ले करत असतात आणि हे लोकेशन कुठे आहे ओडिसामध्ये. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं म्हणजे लोकेशनच्या स्पेसिफिक जर क्वेश्चन्स वगैरे जर बघितले म्हणजे UPSC मध्ये अशा प्रकारचा ट्रेंड सुद्धा आहे की लोकेशन स्पेसिफिक क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात. तर ह्या आर्टिकल मधनं आपल्यासाठी दोन इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत. पहिलं म्हणजे काय की ऋषिकुल्या आणि दुसरं आहे गहीरमाता मराईन सेंच्युरी. ठीक आहे, तर हे दोन्ही सुद्धा लोकेशन्स आहेत ना तर हे ओडिसामध्ये आहेत आणि इंडियाच्या ईस्टर्न कोस्टला आहेत. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट तुम्हाला मी इथे झूम करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल. इथं जर इंडियाचा जर मॅप बघितला तर इंडियाच्या मॅपमध्ये हे ओडिसा डिनोट करतं आणि गहीरमाता आणि ऋषिकुल्या हे दोन इम्पॉर्टंट नेस्टिंग साइट्स आहेत. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. ऋषिकुल्या हे खालच्या साईडला आहे ओडिसाच्या आणि गहीरमाता हे वरच्या साईडला आहे. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट जर फॅक्ट्स बघितल्या म्हणजे दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं ऑलिव्ह रिडले टर्टल्सच्या बद्दल जी काही बेसिक इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे तर ती आपण बघूयात. यांचा जर कन्झर्वेशनचा जर विचार केला ना तर वेगवेगळे जे काही इंटरनॅशनल कन्झर्वेशन्स वगैरे असतील किंवा इंडियामध्ये जर लॉज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये त्यांना कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये प्रोटेक्शन स्टेटस प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे हे सुद्धा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट जे इंडियाचा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972चा तर याच्यामध्ये डिफरंट शेड्यूल्स प्रोव्हाइड केलेले डिपेंडिंग अपॉन देअर व्हलनरेबिलिटी. तर त्याच्यामध्ये काय करण्यात आले शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4 अशा प्रकारचे स्पीसीजला त्यांनी काय केलेले त्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये थ्रेट आहे किंवा त्यांचं जे काही एक्सटिंक्शन आहे तर ते किती प्रमाणात झालेलं आहे त्यांच्या बेसिसवर त्यांना शेड्यूलमध्ये कॅटेगराईज करण्यात आलेलं आहे. तर ऑलिव्ह रिडले टर्टलला ॲज पर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर ही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे लक्षात ठेवा. त्यानंतर इंटरनॅशनलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज साइट्स नावाचं एक कन्व्हेन्शन आहे. तर याच्यामध्ये सुद्धा ऑलिव्ह रिडलेला त्यांनी काय केलेलं आहे डिपेंडिंग अपॉन द व्हलनरेबिलिटीज म्हणजे त्यांनी असे वेगवेगळे अपेंडिक्स तयार केलेले आहेत. जसं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये शेड्यूल्स आहेत ना तसंच काय केलेलं आहे साइट्सच्या कन्व्हेन्शन मध्ये अपेंडिक्स तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर ऑलिव्ह रिडले टर्टलला अपेंडिक्स 1 मध्ये ठेवलेलं आहे कारण कन्झर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं आणि त्यांचं जे काही इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स आहे बायोडायव्हर्सिटी मध्ये तर त्या पर्स्पेक्टिव्हनं त्यांचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. सिमिलरली थर्ड जो आहे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन एंडेंजर्ड स्पीसीज जे आहेत ना IUCN तर त्याच्यामध्ये ज्या काही लिस्ट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड लिस्ट आहे त्यांची तर त्याच्यामध्ये ते स्पीसीजचं कन्झर्वेशन त्यांनी काय केलेलं आहे व्हलनरेबल म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. व्हलनरेबल. ठीक आहे, याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे क्रिटिकली एंडेंजर्ड त्याच्यानंतर व्हलनरेबल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं काय एक्सटिंक्ट तर असं प्रकारचं त्यांनी कॅटेगरायझेशन करण्यात आलेले डिपेंडिंग अपॉन त्या स्पीसीजचं प्रोटेक्शन किती आहे किंवा त्यांच्या स्पीसीज आतापर्यंत किती एक्सटिंक्ट झालेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये तर त्याच्या बेसिसवर त्यांनी काय केलेलं IUCN रेड लिस्ट मध्ये त्यांना व्हलनरेबलचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टी आपल्यासाठी एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाच्या आहेत. एकतर काय की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये शेड्यूल 1 मध्ये आहे साइट्सचं जे कन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये अपेंडिक्स 1 मध्ये आहे आणि सिमिलरली IUCN जे स्टेटस आहे रेड लिस्ट तर त्याच्यामध्ये व्हलनरेबल त्यांचं स्टेटस आहे. त्यानंतर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी गव्हर्नमेंटने काय करण्यात आले होते की वेगवेगळे कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आले होते. तर पहिला जो इनिशिएटिव्ह आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन ऑलिव्हिया. ठीक आहे, तर बेसिकली ही ऑपरेशन ऑलिव्हिया आहे
तर कोणाच्या मार्फत हे कंडक्ट केलं जातं? इंडियन कोस्ट गार्ड जे आहेत ना, इंडियन कोस्ट गार्ड यांच्या मार्फत कंडक्ट केलं जातं फॉर द प्रोटेक्शन ऑफ ऑलिव्ह रिडले टर्टल. त्यानंतर सेकंड याच्या रिलेटेड कन्झर्वेशन मेजर आहे नॅशनल मराईन टर्टल ऍक्शन प्लॅन. नॅशनल मराईन टर्टल ऍक्शन प्लॅन. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही पॉलिसीच्या रिलेटेड जे काही फॉर्म्युलेशन्स वगैरे असतील किंवा गाईडलाईन्स वगैरे असतील ना विथ रिस्पेक्ट टू द टर्टल कन्झर्वेशन याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आणि थर्ड याच्यामध्ये आहे कोस्टल रेग्युलेशन झोन रूल्स. तर ह्या रूल्स मध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, तर हे काही ऑलिव्ह रिडले टर्टल्स वगैरे आहेत ना, तर त्यांना हाय प्रोटेक्शन रिकग्निशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचे जे काही नेस्टिंग ग्राउंड्स वगैरे आहेत तर त्यांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, हाय प्रोटेक्शन रिकग्निशन त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यांच्या जर इंडियामध्ये जर नेस्टिंग साईट जर बघितल्या ना तर ओडिसामध्ये दोन मेजर साईट्स आहेत, जसं आता तुम्हाला आपण डिस्कस केलं. एक तर काय की ऋषिकुल्या, या ठिकाणी ऋषिकुल्या म्हणजे साऊदर्न साईडला, आणि गहिरमाथा जे ओडिसाच्या नॉर्थ साईडला आहेत. ठीक आहे. त्यानंतर ज्या काही वर्ल्ड मधल्या इम्पॉर्टंट नेस्टिंग साईट्स आहेत ते सुद्धा मेक्सिकोमध्ये आणि कोस्टारिकामध्ये आढळतात. लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर आर्टिकलमध्ये काय करण्यात आलेलं आहे, जे काही आयडियल नेस्टिंग कंडिशन्स वगैरे आहेत ना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि थ्रेट्स टू द नेस्टिंग जे काय असते, समजा ओव्हर फिशिंग वगैरे असेल किंवा त्यांना ते प्रॉपर फॅसिलिटी प्रोव्हाइड न करणं म्हणा, किंवा त्या ठिकाणी बीचेसवर क्राउडेडनेस असणं, अशा प्रकारचे जे काही थ्रेट्स वगैरे ते ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेले. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आतापर्यंत जर आपण क्वेश्चन्स वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये जनरली काय विचारले जाऊ शकतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये काय देतात की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द जी काही पर्टिक्युलर स्पीसीज त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली किंवा जी काही स्पीसीज न्यूज मध्ये आहे. तर या ठिकाणी काय की ऑलिव्ह रिडले टर्टल आहे, मग एक तर त्यांचं आयुशियन स्टेटस वगैरे विचारतील, किंवा एक इम्पॉर्टंट त्यांच्या रिलेटेड इम्पॉर्टंट फिनॉमिनन आहे त्याला काय म्हणतात, मास नेस्टिंग फिनॉमिनन, ज्यांना वर्ड प्रॉपरली जो वर्ड त्यांना देण्यात आलेला आहे त्याला म्हणतात आरिबाडा. तर बेसिकली हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह वर्ड आहे आरिबाडा. आरिबाडाचा अर्थ काय होतो की त्यांची जी काही मास नेस्टिंग आहे ना तर त्याला म्हणतात आरिबाडा असं म्हणतात. किंवा मग हा वर्ड त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो, किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत त्यांना कोणत्या शेड्यूलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, किंवा ओडिसामध्ये जे लोकेशन्स आता तुम्हाला मी सांगितलं ना ऋषिकुल्या आणि गहिरमाथा, तर त्याच्याबद्दल सुद्धा विचार जाण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर सिमिलरली जे आपलं सेकंड आर्टिकल आहे, तर ह्या बेसिकली आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इंडियामध्ये पहिल्यांदा ज्या काही रिव्हर डॉल्फिन्स आहेत तर त्यांचं सेन्सस करण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांची जी संख्या आहे ना ती मोजण्यात आलेली आहे. आणि पहिल्या सेन्ससमध्ये असं लक्षात आलेलं आहे जवळपास इंडियामध्ये 6,327 जे आहेत ना ह्या रिव्हर डॉल्फिन आढळतात. आणि त्याच्यापैकी जर आपण कॅटेगरायझेशन केलं 6,327, तर इंडियामध्ये दोन इम्पॉर्टंट रिव्हर सिस्टीम आहेत. एक तर काय की इंडस आणि दुसरी गंगेज. ठीक आहे. तर इंडस रिव्हर सिस्टीम मध्ये ना फक्त 3 रिव्हर डॉल्फिन आढळतात. आणि जे काही फॉर एक्झाम्पल गंगाज रिव्हर सिस्टीम आहे किंवा गंगा ब्रह्मपुत्रा रिव्हर सिस्टीम आहे ना तर त्याच्यामध्ये ज्या काही उरलेल्या आहेत म्हणजे 6,324, तर ह्या मोस्ट ऑफ ज्या आहेत ना ह्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा रिव्हर सिस्टीम मध्ये यांचं पॉप्युलेशन आढळतं. ठीक आहे. तर याचा जर विचार केला रिव्हर डॉल्फिनचा, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी सिमिलरली जसं आपण ऑलिव्ह रिडले टर्टल बद्दल याच्यामध्ये बघितलं होतं, तर त्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कन्झर्वेशन स्टेटस जे आहेत ना ते, म्हणजे प्रोटेक्शन स्टेटस त्यांना काय काय प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आयुसीएनचा जर विचार केला तर यांना एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बोथ म्हणजे ज्या इंडियामध्ये गंगेज रिव्हर डॉल्फिन आढळतात त्या आणि इंडस रिव्हर डॉल्फिन जे आढळतात ना तर त्यांना काय करण्यात आलेले आहे, दोन्ही जे स्टेटस आहे आयुसीएनचं तर हे एंडेंजर्ड स्टेटस आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 चा जर विचार केला तर सिमिलरली विथ रिस्पेक्ट टू द म्हणजे ऍज कम्पेअर टू द ऑलिव्ह रिडले टर्टल्स गंगेटिक डॉल्फिनला सुद्धा काय करण्यात आलं आहे, शेड्यूल 1 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे यांचं जे काही कन्झर्वेशन स्टेटस आहे ना तर त्यांना हायेस्ट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर साईड्सचं जे प्रोटेक्शन आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज, तर त्यांना सिमिलर टू द ऑलिव्ह रिडले टर्टल अपेंडिक्स 1 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अपेंडिक्स 1. त्यानंतर जे काही डिफरंट गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल रिसेंटली 2020 ला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं की ऑन द बेसिस ऑफ म्हणजे स्पेसिसच्या कन्झर्वेशनसाठी इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे टाइम टू टाइम प्रोजेक्ट टायगर वगैरे असेल जो 1972 ला लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर प्रोजेक्ट एलिफंट वगैरे असेल जो 1992 ला लॉन्च करण्यात आला होता. तर अशा प्रकारचे जे काही कन्झर्वेशनच्या रिलेटेड म्हणजे स्पेसिफिक कन्झर्वेशन प्रोग्राम्स वगैरे आहेत ना तर सिमिलरली त्याच्याच बेसिसवर रिव्हर डॉल्फिनसाठी प्रोजेक्ट डॉल्फिन हा
2020 मध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी काय करण्यात आला होता, लॉन्च करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो आपला गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह होता जो 2014-15 मध्ये लॉन्च करण्यात आला होता विथ रिस्पेक्ट टू द रिव्हर कन्झर्वेशन म्हणजेच नमामि गंगे प्रोग्राम. तर याच्यामध्ये सुद्धा काय करण्यात आलं होतं की ज्यांचा जो फोकस होता ह्या प्रोग्रामचा, नमामि गंगे प्रोग्रामचा, त्याच्यामध्ये गंगा रिव्हरचं क्लिनलीनेस आणि रिज्युनेशन याच्यामधनं करण्यात येणार होतं. ठीक आहे. आणि ह्या रिज्युनेशन नुसार काय होणार होतं, म्हणजे जी काही त्यामधली ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी आहे ना, तर त्यांचं ऑटोमॅटिकली त्याच्यामधनं ती नद्या ज्या आहेत ना ह्या स्वच्छ झाल्यामुळं त्यांचं रिस्टोरेशन याच्यामधनं होणार होतं. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा जो गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे नमामि गंगे प्रोग्राम, तर हा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली डॉल्फिनच्या कन्झर्वेशनसाठी फ्रुटफुल आहे. कारण आताच आपण बघितलं, जर त्यांचं पॉप्युलेशन जर कन्सिडर केलं तर आउट ऑफ 6,327 तर गंगाज रिव्हर सिस्टीम मध्ये ना 6,324 ज्या डॉल्फिन्स आहेत ना, म्हणजे अराउंड 99% ह्या डॉल्फिन्स जे आहेत ना ह्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा रिव्हर मध्ये सापडतात. त्यानंतर तिसरा एक इम्पॉर्टंट त्यांच्या रिलेटेड कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह आपण त्यांना म्हणूया विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँच्युरीज म्हणून सुद्धा एक त्या बिहार मधली जी आहे, हे इम्पॉर्टंट लोकेशन आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह असं विचारलं जाऊ शकतात की मॅच द फॉलोइंग मध्ये रिसेंटली जी काही विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँच्युरी होती तर ही कोणत्या स्टेटच्या रिलेटेड असोसिएटेड वगैरे आहे. ठीक आहे. एमपीएससी मध्ये सुद्धा जर आपण जर क्वेश्चनचा जर ट्रेंड बघितला तर एका साईडला काय करतात, नॅशनल पार्क म्हणा किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणा किंवा हे जे काही सँच्युरीज वगैरे किंवा बायोडायव्हर्सिटी पार्क्स वगैरे असतात ना, ते एका साईडला त्या ठिकाणी मेन्शन्स करतात आणि मॅच ऑफ द फॉलोइंग मध्ये त्या ठिकाणी काय करायचं, दुसऱ्या साईडला त्या कोणत्या स्टेट्समध्ये लोकेटेड आहे तर त्यांचं त्या ठिकाणी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा ते त्या ठिकाणी समोरासमोर ते जोड्या दिलेले असतात. ठीक आहे. तर आपल्यासाठी प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट काय आहे, विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँच्युरी जर विचारलं तर तिथं लोकेशन कुठं आहे, हे बिहारमध्ये आहे. ठीक आहे. तर ही एकमेव डॉल्फिनच्या कन्झर्वेशनसाठी सँच्युरी भारतामध्ये आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आता आर्टिकलमध्ये ज्या काही दुसऱ्या इम्पॉर्टंट गोष्टीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय स्टेट वाईज जर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं, समजा काउंट जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये हायेस्ट त्यांचं काउंटिंग आपल्याला सापडलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आउट ऑफ 6,327 तर 2,397 ह्या ज्या डॉल्फिन्स आहेत ना ह्या उत्तर प्रदेशमध्ये सापडलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचं जे काही हायेस्ट पॉप्युलेशन आहे बिहारमध्ये आहे आणि म्हणजे कॉन्सिक्वेंटली झारखंडमध्ये, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, आसाममध्ये आणि पंजाबमध्ये हे स्टेट जे आहेत ना हे इम्पॉर्टंट स्टेट आहेत विथ रिस्पेक्ट टू देअर पॉप्युलेशन. म्हणजे कधी कधी कसं होऊ शकतं, आपल्याला जर ऑप्शन्स मध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश जर दिलं ना तर एक वेळेस म्हणजे जसं या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यात आलेलं आहे इंडस रिव्हर सिस्टीम आणि गंगेटिक रिव्हर सिस्टीम, तर हे आपल्याला आउट ऑफ कंटेक्स्ट वाटायला लागतं राजस्थान आणि मध्य प्रदेश. ठीक आहे. पण हे सुद्धा लक्षात ठेवा, राजस्थान आणि मध्य प्रदेश सुद्धा मध्ये काय सापडलेले आहेत की अराउंड 95 गंगेज डॉल्फिन त्या ठिकाणी सापडलेले आहेत, किंवा ही पर्टिक्युलर जी स्पीसीज आहे ना गंगेटिक डॉल्फिन मध्ये सापडणारी तर ती सुद्धा या ठिकाणी सापडलेली आहे. लिस्ट जर बघितलं ना तर पंजाबमध्ये त्यांचं काउंट आहे, जसं आता आपण बघितलं की आउट ऑफ 6,327 फक्त 3 ज्या डॉल्फिन आहेत ना ह्या इंडस रिव्हर सिस्टीम मध्ये सापडतात आणि उरलेले ज्या 6,324 ज्या आहेत ना ह्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा रिव्हर सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी सापडतात. ठीक आहे. त्यानंतर जर याच्यामध्ये काय आहे की हायेस्ट कन्झर्वेशन म्हणजे हायली क्राऊडेड जे काही डॉल्फिनचे एरियाज आहेत त्या ठिकाणी सुद्धा उत्तर प्रदेश मधला जो चंबळचा जो एरिया आहे तो या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं सिमिलरली जसं तुम्हाला मी सांगितलं युपीएससी मध्ये काय केला जातो ट्रेंड आहे की अशा प्रकारचे जे काही इम्पॉर्टंट स्पीसीज वगैरे आहेत ज्याच्या रिलेटेड म्हणजे फ्लॅगशिप स्पीसीज वगैरे म्हणूया आणि गव्हर्नमेंटचे त्यांच्या कन्झर्वेशनच्या रिलेटेड इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहेत, तर यांचा हाय चान्स असतो की एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे येण्यासाठी. ठीक आहे. तर सिमिलरली जसं आपण बघितलं की जे काही त्यांच्या रिलेटेड इम्पॉर्टंट प्रोटेक्शन स्टेटस किंवा कन्झर्वेशन स्टेटसवर प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो की फॉर एक्झाम्पल त्यांचा आयुसीएन स्टेटस वगैरे काय आहे किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या कोणत्या शेड्यूलच्या आतमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे किंवा साईट्सचं त्यांना कोणत्या अपेंडिक्स मध्ये ठेवण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. किंवा जसं आपण आता बघितलं की ओनली वन जी काही विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँच्युरी आहे तर ही कोणत्या स्टेटमध्ये लोकेटेड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी आसाम पण देऊ शकतात, उत्तर प्रदेश पण देऊ शकतात, बिहार पण देऊ शकतात किंवा वेस्ट बेंगॉल पण देऊ शकतात डिपेंडिंग ऑन द एक्झामिनर्स मूड. ठीक आहे. तर ही कुठे लोकेटेड आहे तर आपल्याला आपण आताच बघितलं ही बिहारमध्ये लोकेटेड आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे बेसिकली या आर्टिकलचं काय की न्यूजपेपरमध्ये ना इंडियन एक्सप्रेसचे जे काही एडिटोरियल्स वगैरे असतात त्या ठिकाणी डेली बेसिसवर
वर्डली वाईज नावाचे कोटिंग सुद्धा आहेत, म्हणजे कोटेशन सुद्धा येत असतं. ठीक आहे, जे काही इम्पॉर्टंट कोटेशन आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल एसए मध्ये त्या ठिकाणी यूज वगैरे करू शकतो, किंवा GS2च्या पेपरमध्ये किंवा ऑप्शनल मध्ये किंवा इथिक्स मध्ये अशा प्रकारचे कोटेशन्स आपल्याला युजफुल असतात. तर आजचं जे काही कोटेशन्स आहे ना, तर हे डिप्लोमसीच्या रिलेटेड आहे. तर याचा जर रिलेव्हन्स बघितला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, GS2 मध्ये जो आपला इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे तो, त्यानंतर ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हनं एक तर PSIR आणि दुसरं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड सुद्धा ह्या कोटेशन्स आपण यूज वगैरे करू शकतो. ठीक आहे, कोटेशन्स मी तुमच्यासाठी रीड करतो. डिप्लोमॅसी इज द आर्ट ऑफ लेटिंग समबडी एल्स हॅव युअर ओन वे. म्हणजे बेसिकली याचा जर अर्थ जर सांगायचं म्हणलं सोप्या भाषेमध्ये, तर काय होतं की डिप्लोमॅसी हे काय की बेसिकली एक टूल आहे किंवा एक हे आर्ट आहे, म्हणजे एक कला आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं स्वतःचं जे काही म्हणणं आहे ना, तर दुसऱ्याला ते मान्य करायला लावणं किंवा आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्याला वागायला लावणं, यालाच काय म्हणतात डिप्लोमॅसी असं म्हणतात, सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही कोटेशन्स वगैरे आहेत ना, एकतर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं पॉलिटिकल सायन्सचा जो आपला पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा यूज करू शकता, किंवा GS2चा आपला जो पेपर आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आजकालच्या एक्झामिनेशन मध्ये जास्त आहे. कारण डिप्लोमसीचा जो काही रिलेव्हन्स आहे तो न्यूजमध्ये, म्हणजे त्यांचा जो कंटेक्स्ट आहे ना, तर हा फ्रिक्वेंटली त्याच्यामध्ये अपिअर होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाच्या जे काही फॉरेन पॉलिसीज वगैरे येतात त्याच्यामध्ये डिप्लोमॅसी कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करते. सिम्पल जर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं, जी काही सिव्हिल न्यूक्लिअर अग्रीमेंट झाली होती, दॅट इज अग्रीमेंट 123, म्हणजे इन बिटवीन इंडिया आणि USA. तर याच्यामध्ये ही अग्रीमेंट फ्रुटफुल करण्यासाठी किंवा ती पास करण्यासाठी डिप्लोमॅसीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले केला होता. किंवा अशा प्रकारचे कोणते पण जे निगोशिएशन्स वगैरे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली इंडिया आणि युरोपियन युनियनचे जे काही निगोशिएशन्स वगैरे चालू आहेत ते, किंवा जे काही इंडिया आणि चायनाच्या रिलेटेड जे काही बायोलॅटरल अग्रीमेंट्स वगैरे होतात विथ रिस्पेक्ट टू द बॉर्डर निगोशिएशन्स म्हणा, तर अशा प्रकारच्या इनिशिएटिव्ह मध्ये सुरुवातीला काय करत असतात, हे काही जे काही डिप्लोमॅट्स वगैरे असतात ना, तर ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात विथ रिस्पेक्ट टू द निगोशिएशन्स म्हणा. त्याच्यानंतर त्यांच्या जे काही टॅक्स वगैरे आहेत किंवा पर्सुएशनच्या ज्या काही त्यांच्या ज्या कला आहेत ना, की स्वतःच्या जे काही फायदे वगैरे आहेत किंवा स्वतःला ज्या चांगल्या गोष्टी आहेत देशाच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर त्या दुसऱ्या देशांकडनं त्या मनवून घेणं किंवा त्यांच्याकडनं करून घेणं किंवा त्या अग्रीमेंटमध्ये उतरून घेणं, तर यालाच काय म्हणतात, पर्सुएशन असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना, की दुसऱ्याचं आपल्या म्हणण्यानुसार मन वळवणं, याला काय म्हणतात, पर्सुएशनची कला असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये तर त्यांचे जर म्हणजे इम्पॉर्टंट जर थीम्स बघितले म्हणजे ह्या कोटेशनचं, तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. एक तर काय की फोर्सचा यूज न करता, म्हणजे पर्सुएशनचा म्हणजे कसं, तुमची जी कला आहे मन वळवण्याची, त्याच्यामध्ये तुम्ही ते तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत ते अचीव्ह करू शकता. सिमिलरली याच्यामध्ये जे काही म्युच्युअल बेनिफिट्स वगैरे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पॉवरचा डायरेक्टली यूज न करता, म्हणजे कोअर्जन म्हणा किंवा फोर्सचा यूज न करता, डिप्लोमॅसी कशा पद्धतीने सॉफ्ट पॉवरचा इन्फ्लुएन्स करून जे काही आपले गोल्स वगैरे तर ते आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये अचीव्ह करू शकतो. ठीक आहे, आणि किंवा गव्हर्नन्स आणि लिडरशिप, म्हणजे फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीने जे काही इम्पॉर्टंट लिडर्स वगैरे आहेत किंवा डिप्लोमॅट्स किंवा IAS वगैरे, तर त्यांचा ही जी स्किल्स आहे ना, ह्या स्किल्सचा उपयोग करून डिप्लोमॅसीच्या किंवा पर्सुएशनच्या स्किल्सचा उपयोग करून जे काही इम्पॉर्टंट स्कीम्स वगैरे असतील त्यांचं इम्प्लिमेंटेशन वगैरे म्हणा, त्या किंवा लोकांचं पर्सुएशन वगैरे म्हणा, तर ते कशा पद्धतीने वगैरे करू शकतात, तर हे त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या कोटेशनचा रिलेव्हन्स आपण सांगितलेला आहे. त्यानंतर सिमिलरली ह्या कोटेशन जर फिलॉसॉफिकल इंटरप्रिटेशन जर बघितलं, तर आपण हे जे काही एन्शंट स्कॉलर्स वगैरे होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल चाणक्यच्या जे काही त्यांनी जे बुक लिहिलं होतं अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये त्यांनी 4 गोष्टीवर एम्फसिस केलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या किंगला जर काही गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्यांनी 4 वेज सांगितले होते. पहिली गोष्ट म्हणजे काय की साम, दाम, दंड आणि भेद. सामचा अर्थ काय होतो माहितीये का, पर्सुएशन. पर्सुएशन म्हणजेच काय, आता जसं आपण आर्टिकलमध्ये बघितलं, तर ही काय आहे की हे डिप्लोमॅसीची एक कला आहे, म्हणजे एखाद्याचं मन वळवणं, तर हे काय की पर्सुएशन. त्यानंतर दाम म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इन्सेंटिव्ह म्हणा, मॉनिटरी इन्सेंटिव्ह वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं. दंड म्हणजे काय की पनिशमेंट्स प्रोव्हाइड करणं. आणि भेद म्हणजे काय की याच्यामध्ये डिव्हिजन वगैरे करणं. जसं हे ब्रिटिशांनी ज्या काही पॉलिसीज डिवाइड अँड रूलच्या ज्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या होत्या ना, तर ह्या पॉलिसीचा यूज करणं, याला काय म्हणतात, भेद असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिप्लोमॅसीचा रिलेव्हन्स, चाणक्यचं जे काही अर्थशास्त्र वगैरे आहे त्यांच्या जे काही आयडियाज वगैरे आहेत विथ रिस्पेक्ट टू द गव्हर्नन्स, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याचा रिलेव्हन्स सापडतो. सिमिलरली महात्मा गांधींचा जो काही अप्रोच होता
ड्युरिंग इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, म्हणजे त्यांनी जे लोकांना त्यांचे जे टूल्स होते ना, सत्याग्रह आणि नॉन व्हायलन्स, हे लोकांना परसुएशन म्हणा किंवा त्यांनी काय केलं की प्रॅक्टिकल वेज ते दाखवून दिले. ठीक आहे. तर ही सुद्धा जी कला आहे ना, की एवढ्या मोठ्या जनतेला म्हणा किंवा त्या लिडरला वगैरे, म्हणजे जे काही बाकीचे लिडर्स वगैरे होते त्यावेळेस इम्पॉर्टंट लिडर्स, बाळ गंगाधर टिळक म्हणा, दादाभाई नौरोजी वगैरे म्हणा, तर यांना त्यांनी ते परसू करायला लावलं की हे जे टूल्स आहेत ना, फॉर एक्झाम्पल सत्याग्रह आणि नॉन व्हायलन्स, तर हे किती इम्पॉर्टंट आहेत बाकीच्या जे टूल्स आहेत, म्हणजे जे रिव्होल्युशनरिस्ट होते किंवा एक्स्ट्रीमिस्ट होते तर त्यांच्या टूल्सपेक्षा नॉन व्हायलन्स आणि सत्याग्रह जो होता ना, तर हे कसे टूल्स इम्पॉर्टंट आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा काय दिलं तर महात्मा गांधींचा जो काही अप्रोच आहे विथ रिस्पेक्ट टू द परसुएशन हे त्याच्यामध्ये दिसून येतं. सिमिलरली जे काही आर्ट ऑफ वॉर पुस्तक आहे सन जूचं, तर यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एखादी जर तुम्हाला युद्ध वगैरे जिंकायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये डिप्लोमॅसी किंवा परसुएशन हे किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतं अगेन्स्ट द फायटिंग किंवा फोर्सच्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, हे जे आर्टिकल आहे त्याचा जर कंटेक्स्ट जर बघितला तर बेसिकली या आर्टिकलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, वुमनच्या रिलेटेड ज्या काही सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज राईज झालेल्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे. आणि हा जो ट्रेंड आहे ना, म्हणजे रिसेंटली टाइम यूज सर्वे हा रिलीज झाला होता, आताच आपण बघितलं. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनला काय केलं होतं की एक सर्वे रिलीज केला होता, टाइम यूज सर्वे. तर ह्या सर्व्हेमध्ये जे काही फाइंडिंग्स वगैरे आहेत ना, त्या फाइंडिंगच्या बेसिसवर तर ह्या आर्टिकलचा बेस आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वुमेन आता सध्या काय करतायत की त्यांचं जे काही डोमेस्टिक किंवा ट्रॅडिशनल वर्क आहे ना, समजा किचन मधलं म्हणा किंवा ज्या काही फॅमिलीज रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ह्या सोडून त्या काय करतात आता सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज कडे त्या शोधण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ह्या ऑपॉर्च्युनिटी शोधत असताना गव्हर्नमेंटच्या ज्या काही इम्पॉर्टंट स्कीम्स वगैरे येतात, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे विथ रिस्पेक्ट टू द एलपीजी यूज, म्हणजे गॅस सिलेंडर यूज करण्याच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही योजना गव्हर्नमेंटने आणली होती, तर ह्या अशा प्रकारची योजना गव्हर्नमेंटच्या कशा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात जे गव्हर्नमेंटचं जे काही ट्रान्झिशन आहे सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं, त्यानंतर त्यांच्यामध्ये येणारे जे काही बॅरियर्स वगैरे आहेत. ठीक आहे. तर हे काय करण्यात आले त्याच्यामध्ये डिस्कस वगैरे करण्यात आलेले आहेत. सिमिलरली या आर्टिकलमध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की ह्या ठिकाणी चॅलेंजेस आणि बॅरियर्स या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की स्किल डेव्हलपमेंट त्यांना तेवढी प्रोव्हाइड करण्यात आलेली नाहीये. त्यानंतर डिव्हिजन आहे सोसायटीमध्ये, म्हणजे हाऊसहोल्डच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत आणखी सुद्धा त्यांचं जे काही बर्डन आहे ते वुमनवर आहे. आणि सिमिलरली सोसायटल नॉर्म्स किंवा जे काही प्रिज्युडाइज वगैरे आहे किंवा पॅट्रियार्कल सोसायटी वगैरे आहे, तर हे त्यांना कसं इम्पॅक्ट करतं ते सांगितलेलं आहे. आणि वरचे जे 2 डायमेन्शन्स त्याच्यामध्ये आहेत ना, तर यांनी काय केलेलं आहे, जो डेटा आहे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटचा तो आणि टाइम यूज सर्वेचा जो डेटा आहे जो मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन रिलीज केलेला, तर त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने हे ट्रान्झिशन्स होते, म्हणजे डोमेस्टिक वर्क मधनं सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज सर्च करण्यासाठी जे काही ट्रान्झिशन्स वगैरे झालेलं आहे ना, तर त्यांनी काय केलेलं आहे, रुरल आणि अर्बन एरियाज मधला जे काही वुमनचा डेटा आहे ना, तो ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी ना समजून सांगण्यासारखं असं काही नाही, कारण त्यांनी डायरेक्टली जो डेटा मेन्शन करण्यात आलेला आहे तर तो तुम्ही काय करू शकता आन्सर रायटिंग मध्ये यूज करू शकता. याचा जर रिलेव्हन्स बघितला तर GS1च्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला जो इंडियन सोसायटीमध्ये वुमन एम्पॉवरमेंटचा जो इश्यू आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इश्यू रिलेटेड टू द वुमन किंवा रोल ऑफ वुमन इन सोसायटी आणि सोशल एम्पॉवरमेंट, आपण त्याला डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. सिमिलरली GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं गव्हर्नन्सच्या रिलेटेड किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आणि पॉलिसीज वगैरे आहेत, जसं की ह्या आर्टिकलमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या रिलेटेड सांगितलं होतं की त्यांचा जो काही इम्पॅक्ट आहे, हे गव्हर्नमेंटचा इम्पॅक्ट हा कसा पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करतोय की वुमनचं जे काही डायव्हर्जन आहे डोमेस्टिक वर्क पासून सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या काही त्या शोधतायत ना त्याच्यामध्ये. त्यानंतर सिमिलरली याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या रिलेटेड किंवा इश्यूच्या रिलेटेड ज्या काही पॉलिसीजच्या रिलेटेड ज्या काही चॅलेंजेस वगैरे आहेत, तर हे सुद्धा याच्यामध्ये डिस्कस करण्यात आले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय LPGच्या रिलेटेड त्यांचं आणखी सुद्धा फुल ॲडॉप्शन झालेलं नाहीये, त्याच्यामुळे ज्या काही वुमेन्स वगैरे पर्टिक्युलरली रुरल एरियामध्ये, तर त्यांना हे सुद्धा कसं पद्धतीनं चॅलेंजेस वगैरे फेस करावं लागतं हे आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर GS3च्या पर्स्पेक्टिव्हनं हा आपण इश्यू जो आहे ना, हा इकॉनॉमी आणि एम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड आपण त्यांना कनेक्ट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो ट्रेंड आहे ना की इन्फॉर्मल कडनं म्हणजे मोर इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट करणं लेस इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट कडे जे काही ट्रान्झिशन्स वगैरे होतोय ना, तर ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आणखी म्हणजे सजेशन्स कशा पद्धतीने असायला पाहिजे की फॉर एक्झाम्पल ह्या ज्या काही
लेस इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज सध्या त्या शोधतायत, तर त्यांना फॉर्मल एम्प्लॉयमेंट म्हणजे कशा पद्धतीने कन्वर्ट करता येईल, तर ते सुद्धा याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत, सजेशन्स वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना इन्सेंटिव्ह वगैरे प्रोव्हाइड करणं किंवा त्यांचं जे काही इन्फॉर्मल वर्क आणि प्रोडक्टिव्हिटी आहे, त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज वगैरे तर त्या प्रोव्हाइड करून त्या कशा पद्धतीने आपण त्या इम्प्रूव्ह करू शकतो, ह्या पद्धतीने आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यात आलेले. सिमिलरली जो आपला एसीचा पेपर आहे त्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलरली वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड जे काही त्यांचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन वगैरे असेल किंवा रुरल एरियामध्ये एम्प्लॉयमेंटचे जे काही स्टेटस वगैरे ते कशा पद्धतीने असतात किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो, तर अशा प्रकारच्या थीम्सवर सुद्धा ज्यावेळेस एसे मध्ये क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात किंवा तुम्हाला जे डायमेन्शन्स वगैरे लिहायचे असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथल्या फाइंडिंगचा म्हणा किंवा जे काही बॅरियर्स किंवा चॅलेंजेस वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. किंवा ह्या ठिकाणी जे एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आता इथे पहिली केस स्टडी काय की टाइम यूज सर्व्हे ऑफ इंडिया. तर बेसिकली हा जो डाटा आहे ना, हा जुना डेटा देण्यात आलेला आहे 2019चा. कालच्या आर्टिकलमध्ये आपण जो रिसेंट डेटा डिस्कस करण्यात आला होता 2023-24चा, तर त्याच्या आतमधल्या ज्या काही फाइंडिंग्स वगैरे तुम्ही काय करू शकता, त्या ऍज अ सबस्टॅन्शिएशन म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. सिमिलरली ह्या ठिकाणी एक्सपेक्टेड कन्क्लुजन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे की बेसिकली रिअल चॅलेंज जी आहे ना, समजा अशा प्रकारच्या वुमेन्सच्या रिलेटेड किंवा अशा प्रकारचे जे काही ट्रान्झिशन्स वगैरे होते ना, तर त्याच्या रिलेटेड नॉट जस्ट इन रिड्युसिंग द हाऊसहोल्ड वर्क बट इन क्रिएटिंग अ व्हायबल इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे दोन प्रकारच्या चॅलेंजेस याच्यामध्ये मेन्शन करण्यात आले. एक तर म्हणजे काय की त्यांचं जे काही डोमेस्टिक डिपेंडन्स आहे एक तर ते कमी करणं, आणि दुसरी म्हणजे काय की यांना ह्या डोमेस्टिक डिपेंडन्सला अल्टरनेटिव्हली व्हायबल इकॉनॉमिक ऑप्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, म्हणजे फक्त सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज शोधून तर ते व्हायबल ऑप्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड होणार नाही. ज्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं, स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही प्रोग्राम्स वगैरे असतील, म्हणजे ट्रेनिंग वगैरे म्हणा, त्यानंतर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन वगैरे असतील तर त्यांच्या मदतीने सुद्धा त्यांचं जे काही एम्पॉवरमेंट वगैरे आहे किंवा ऍडिशनल व्हॅल्यू सपोर्ट वगैरे आहे किंवा सिमिलरली गव्हर्नमेंटचे जे काही स्टँडअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया रिलेटेड जे काही प्रोग्राम्स वगैरे त्यांचं आणखी पेनिट्रेशन होणं गरजेचं आहे टू द रुरल एरियाज. अशा प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह हे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, कन्क्लुजन मध्ये मेन्शन्स वगैरे करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जरी आपली ही थीम जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राबरोबर नक्की शेअर करा, आणि या आर्टिकलची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.